नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे मी आमच्या हुनर गावात आलोय. तर आता मी कोंबड्यांच्या शेड मध्ये पाणी मारायला आले, कारण का कोंबड्यांना बी ऊन लागतं ना. आता उन्हाळा चालू झालाय म्हणून त्यांना बी जरा गार वाटावं म्हणून आता चाललोय. बादली भरली की मग मारायचं पाणी. मला तर माहित होतं मी आता कोंबड्यांना पाणी मारायला आलतो. कोंबड्यांना पाणी मारत असताना माझ्या एका कोपऱ्यात कोंबडी मरून पडलेली लक्षात गेलं नव्हतं. तर आता त्याच कोंबडीला उचललं आणि बाहेर काढली. आमची आजी इतकी मेहनतीने कोंबड्या पाळते, पण असं मारायचं म्हटल्यावर लय वाईट वाटतं. आता आम्ही मागच्या वेळेस बाया लावल्या होत्या का नाही गहू तोडायला, आता तोच गहू आता आम्ही गोळा करायला चाललोय. तर आता काकी आणि बारका भाऊ आता इथं गहू अख्खा गोळा करायचा एका फाऱ्यावर. तर आता चाललंय. आज गोळा केले की म्हणजे लगेच मग मशीन बोलून हे करायचं, त्याला पोत्यात भरायचा गहू. तर आता आम्ही फाऱ्या असा हाताळलाय, बघू शकताय तुम्ही. त्याच्यावर गहू ठेवलाय आणि असं फाऱ्या हातरायचा. आता डायरेक्ट मग मशीन बोलवायची, पोत्यात डायरेक्ट जितका गहू निघेल तितका डायरेक्ट पोत्यात टाकायचा. अशा प्रकारे गव्हाच्या पेंड्या ठेवाव्या लागतात, नाहीतर गव्हाच्या कुड्या पडतात. अशा प्रकारे मी माझा बारका भाऊ गव्हाच्या पेंड्या नेत होतो. आता आम्ही एवढं रचलंय, अजून सगळं गोळा करायचंय. अजून तर लय वेळ लागणार आहे, पण आज करायचंय. परत 5 वाजता मग जी बारक्या बारक्या कुड्या पडल्यात गव्हाच्या ती गोळा करायच्यात आणि ती पोत्यात एका टाकायच्यात. आता आमचे काका आलते, काकांनी इतकं प्रॉपर असं पेंड्या रचल्या होत्या ना, काकागत तसं आम्हाला रस्ता चालणार. तुम्ही बघू शकता आमच्या काकांनी कशा प्रकारे पेंड्या रचल्या आहेत. मित्रांनो आता रचून झालं, आता गहू करायची मशीन आली होती. गव्हाची मशीन आम्ही आमच्या रानाच्या बरोबर मधोमध उभा केलती, कारण का जो गव्हाचा उडणारा भुसा दुसऱ्याच्या कोणाच्या रानात जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे गव्हाची मशीन लावलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता फायनली गहू करायला सुरुवात झाली, तर बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे गहू पडत होता, बघू शकताय. आता फायनली एक गव्हाचं ठिकाण भरलं होतं. मित्रांनो अशा प्रकारे मशनीत गव्हाच्या पेंड्या टाकावं लागत होत्या, बघू शकताय. तर मित्रांनो माझा भाऊ मला पेंड्या आणून देत होता. आता अशा प्रकारे गहू करायचं काम चालू होतं. मित्रांनो आता थोडेच राहिले, एवढंच राहिले, आता एवढंच टाकायचंय. मित्रांनो आता फायनली गहू करायचा झालता, आता मशीन थांबलेली. मित्रांनो आता गहू झालाय काढून, आम्ही 12ला गेलतो, आता वाजले 3. तर महाग बघू शकताय थांबले आता ती ट्रक काय ट्रॅक्टर. आता चाललोय घरी, जरा आंघोळ करतो, अख्खा अंग खाजवते. तर आता आंघोळी करून झालतो रेडी. आता गहू बघू शकता तुम्ही, इतका झालाय आमचा गहू. आम्हाला तुम्हाला जवळून दाखवतो. तर इतकी पोतं झालेत गव्हाची. आता चाललोय इथनं घरी. मी चाललोय टेम्पो घेऊन गहू भराय, टेम्पोत घरात आणायच्यात गहू. तर इथं गहू आहे, टेम्पो बी काढलाय काकांनी.
आता टेम्पो घेऊन आलतो गव्हापाशी. आता गव्हाची पोती काका आणि भाऊ बांधत होते. पोती बांधली की गाडीत टाकून घरी न्यायची होते. आता आम्ही इथले सगळी गाडीत पोती भरली. आता बारका भाऊ साफ करतोय गव्हाचं. आता गाडीतून गहू उतरवलेला. आता या गव्हाला उतरवलाय. ह्या गव्हाला हिथच वाळू घालायचा होता. अशा प्रकारे सगळा आमचा गहू वाळू घातला होता. आता झालतं सगळं काम. हे घ्यायला तिथं जार ठेवलाय. तिथं भाऊ आहे. जर ये घेऊन $5 तर भाऊ चाललाय. आता आलोय पाणी घेऊन जायचं डायरेक्ट घरी. आपल्याला एक टोपण उघडायला का काय का उघड टोपण. हा टोपण उघड. आता अरे थांबला का आबा सोड. अरे आबा पाणी येते आबा खायला का. आता पाणी भरून चाललंय घरी. मित्रांनो ₹5 पूर्ण जार भरते बघा कसं आहे. आणि आमच्या इकडे ₹20 अख्खा जार आहे. मित्रांनो आता जार घेऊन चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चल बाय.